चिरनेर गावाने घेतला मोकळा श्वास। ग्रामस्थांनी मानले सरपंचांचे व खारपाटील बंधूंचे आभार। चिरनेर गावातील मुख्य रस्ते खड्ड्यांनी व अतिक्रमणांनी व्यापले आहेत। त्यामुळे नागरिकांना तसेच गावात ये जा करणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। चिरनेर गावचे विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांनी चिरनेर गावातील उद्योगपती पी खारपाटील व राजाशेठ खारपाटील यांच्या तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढून काँक्रीटचे रस्ते तयार करण्यास सुरुवात केल्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या चिरनेर गावात पेशवेकालीन जागृत श्री महागणपतीचे स्वयंभू मंदिर आहे। तसेच 1930 सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेली शूरवीरांची भूमी आहे। त्यामुळे या गावात दर दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेणसह इतर तालुक्यातील अनेक पर्यटक भाविक हे चिरनेर गावाला आपापल्या कुटुंबासह मित्रमंडळीसह भेट देत असतात। मात्र गावातील खड्डेयुक्त रस्ते, वाढते अतिक्रमण यांचा त्रास या गावातील नागरिकांबरोबरच ये जा करणाऱ्या पर्यटक भाविकांना सहन करावा लागत असल्याने त्याचा फटका हा गावातील छोटे मोठे व्यावसायिक, कलानगरातील कुंभार बांधवांना सहन करावा लागत असे। यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी यासाठी सातत्याने नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती। चिरनेर गावच्या सरपंचपदी भास्कर मोकल आणि उपसरपंचपदी सचिन घबाडी यांची वर्णी लागताच महामुंबई चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील यांनी चिरनेरमधील रस्ते लवकर करण्याची मागणी केली होती आणि त्यासाठी पाठपुरावाही केला होता। तसेच त्यांनी विकासाच्या माध्यमातून समस्या सोडवून गावाचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली होती। त्यावेळी चिरनेरच्या ग्रामस्थांच्या विकासाला तडा जाऊ देणार नाही असे सरपंच आणि उपसरपंच यांनी सांगितले होते। चिरनेर गावातील उद्योगपती पी खारपाटील व राजाशेठ खारपाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन घबाडी, पोलीस पाटील संजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकदिलाने माझं गाव आपला विकास या भावनेने प्रेरित होऊन विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढून गावातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटच्या कामाला आपला हातभार लावत सुरुवात केली। आज चिरनेर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर। साहेब अभिनंदन। आणि तुम्ही चिरनेर गावापुढे हल्ली खूप समस्या आहेत। पाण्याचा प्रश्न, पुराच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे। त्या समस्यांबद्दल तुम्ही काय सांगताल की सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? धन्यवाद। मला लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिलेला आहे त्या विश्वासाला नक्कीच मी पात्र ठरेन। आणि तुम्ही आताच प्रश्न विचारलेले आहेत की पुराबद्दल काय करणार। पुराचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वात अगोदर प्रयत्न करीन आणि PWD कर्जत विभाग ज्यांच्याकडे हा वर्ग केलेला आहे रस्ता, त्यांना पाठपुरावा करून त्यांच्याकडून इथले भौम रस्ता ते हायस्कूलपर्यंत जितके जे लहान पाईप टाकलेले आहेत तिथं आपण मोऱ्या बांधण्याचं काम त्यांच्याकडून मंजूर करून घेऊ आणि ते काम तरीच नेऊ। पोंडा आणि आदिवासी वाडीकडे जाणारे रस्ते आहेत, त्या रस्त्यांचं काम कधी होणार आहे? त्या संदर्भात तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? तो सुद्धा एक आदिवासींचा महत्वाचा रस्ता आहे, तो तर आपण करणारच आहोत। पण त्यासोबतच जो चिरनेरच्या कमानीपासून, भोम कमानीपासून ते महागणपती देऊळ इथपर्यंत जो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्याच्यावर आपण पहिला फोकस करून तो रस्ता करणार आहोत आणि त्याच्यासोबतच मग पोंडा रस्ता सुद्धा आपण